गुड मॉर्निंग भाई मित्रांनो. झाली आपली ब्लॉगची सुरुवात भाई. ले बाबा मेरा शाहीम. घंटी वाजवावी लागते ब्रो. अरे उपवास आहे काय तुला बच्ची आज? हां कॉल आहे. तो आज काम कशी काय उठल्या उठल्या आज ती? हां सूर्यपावते कुठं? सूर्य तर बरोबर नाही. भांडे कोण घासला माहिती आहे का? इकडे बघा बाय, बघा बाय भांडे बघा. माझी मम्मी भांडे घासायली बाई आणि दररोज मीच काम करतो म्हणायली. ती बी अशी मान वरे करून म्हणायली बाई माझ्यासाठी चाय कर. मलाई मार के, मलाई मार के. ब्रो क्या बोला? माऊली कुठे गेली? हां माऊली गेली कुठतरी भाई बाय. मम्मी माऊली कुठे गेली? देशमुख कोकोच्या घरी गेली. आपण चाय पिता मस्त भाई मित्रांनो. ब्रो मला एक डायलॉग मारायचा होता. मारू का डायलॉग भाई? डायलॉगचा व्हिडिओ काढायचा होता. व्हिडिओ नाही तर मग डायलॉगचा व्हिडिओ डायलॉगमध्ये भाई, ब्लॉगमध्ये नको ब्रो. चला भाई चला गाएंगे बाना. गाणं लावायचं काय नाही भाई, पण ते कॉपीराईटचा विषय आहे ना भाई. कॉपीराईट बी येते भाई, कॉपी स्ट्राईक बी मारते कोणी कोणी भाई. सांगता येत नाही भाई. तू मेरे को बता आज क्या कर रहे तुम उधर? मेरे को तेरे को पूछना था उधर क्या कर रहे तुम? आता बाबत आहे ना नॉर्मल आहे तुझं. कधी आहे ते आपलं? मम्मीचं आमच्या आहे भाई. एक सांगत नाही तुम्हाला. सरप्राईज आहे की नाही? सरप्राईज आता कवा तेवढं सांग ना. भाई मी नाही का भाई हे बनपाव आणला ब्रो. बनपाव सोबत नाही का चहाही लागायला भारी भाई. पण मला समजून झालं भाई चहा चांगला लागायला की बनपाव. म्हणजे बनपाव फर्स्ट टाइम आला ना. आय थिंक बनपाव चांगला असेल. चहा तर हिनं केला भाई, त्यामुळे मला तर वाटायला भाई बनपावची टेस्ट चांगली असते भाई. तुम्ही चाय कसा झाला तरी बनपाव खाऊ शकता भाई, हो की नाही? हो ते पाव नाही का नुसतं बी खाऊ राहिला. आणि चहा नुसता चहा पिवड झाला माहिती का? वेस्ट होईल ना भाई. अन्न हे पूर्ण ब्रह्म असते भाई. गाण लावून जाऊ दे भाई. चाललो भाई कपडे घेऊन वरती. काय मम्मीसाठी भाई थोडीशी मदत है की नाही मम्मी? पुण्य ते भेटणार तर नाही या कामासाठी. या कामाचं काय पुण्य भेटणार आहे मम्मी? हो नाही होत ते कपडे पढाई करा भाई तू ऊपर. बापरे ते कपडे आणून मला काय पुण्य ते भेटणार नाही मम्मी. फक्त भाकर भेटते बा 2 टाईम, हो की नाही? हो भाकर भेटते भाई. थकलो नाही मम्मी. थकलो म्हणजे हे बी चांगलंच होते ना माझ्यासाठी, शरीरासाठी चांगलं आहे. हाँ बरी है. ये देखो भाई भाई हमारा पढ़ाई कर भाई अभ्यास कर. कोणता सब्जेक्ट आहे? स्कॉलरशिपचा का? व्हिडिओ आज करू तो भाई काय बिघा झालं रे. काय म्हटलं तू आहे मी आहो जवळच नाही कोणी जवळचा आपल्या कॉलनीतला. आणि तो आहे शंतनू. ते किती वाजता येते? 1:30 वाजता. मग 1:30 वाजता करतो, हो की नाही? तो बनतो तुझा अभ्यास कर भाई. तो बनतो आम्हाला व्हिडिओ तर आज काय बी करून शॉर्ट व्हिडिओ बनवायचा भाई आम्हाला. शॉर्ट व्हिडिओचा आम्हाला काही विषय समजून झाला, कन्सेप्ट काय आहे. क्वेश्चन कार्ड मी सॉल्व करतो. हां कोणता ते क्वेश्चन का भाई? लय प्रयत्न केला भाई आम्ही. इकून तिकून याचा स्क्वेअर काढ त्याचा स्क्वेअर कोड सापडलं नाही भाई. स्वतःचं हे बघू त्याचं आन्सर काय, मग दुसरा क्वेश्चन सॉल्व होता भाई. कसं काय बघ ना कसं काय. संख्या चढत्या क्रमाने मांडल्यावर 21च्या पाड्यातील संख्या मिळतील म्हणून पर्याय 3. अरे बापरे. 17 + 12 29 + 14. उतरत्या क्रमानं सगळ्या संख्या मांडल्या त्यानं पाय ना भाई. 21 42 63 84 उत्तर काढणार त्याला मी आवड देतो. माल खाते पाहिजे. कधी मग कोणाला पण अबे याच्यातनी काय संबंध आहे बे? याच्यातनी कोण आता हे प्रश्न बघितला बाय आपण, ठीक आहे? हां ह्याच्यातनी काय म्हणे बाई याचा स्क्वेअर आणि याच्या स्क्वेअरची ॲडिशन येते, ठीक आहे? आन्सर हेचं बरोबर आहे, हे बरोबर आहे, याचा आन्सर बरोबर आहे, ठीक आहे? याच्यातनी काय म्हणते झालं चढत्या क्रमानं सगळ्या संख्या लावल्या म्हणते. सापडावं एकदा तर इकडे आणतो मी एकदा म्हणून पैसे नाही बे. आपण दुसरे प्रश्न नाही बघितले. दुसरे आपण हे नाही बघितले टाईपचे प्रश्न बे. आपण एकाच टाईपचे प्रश्न बघितले ना बे.
एक मिनिट पेज नंबर अबे नाही रे, दुसरे प्रश्न नाही बघितला आपण. काय चौकट झाला भाई. आम्ही आलो भाई खाली. मम्मी माझी लगेच पूजा करायला. तू सकाळी पूजा, दुपारी पूजा, संध्याकाळी पूजा, पूजा 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 करते माझी मम्मी. कर भाई कर पूजा पूजा कर भाई. मी त्या भाकरीसाठी काम केलं, माझ्यासाठी भाकर करून जाय. मी मस्त दामदी राईस केला बा. याच्यावर तडका माझा थोसा, याच्यावर जिरा मोहरीचा. वाह एकच नंबर भाई. आता भारी वाटते भाई, मस्त एक नंबर मजा येते भाई. आता काय मस्त व्हायला भाई, खतरनाक. वा वा वा. ए आजी पटकन कर, पटकन तो काय करायचं. यस जेवण खूप छानपैकी. हा भाई माझी मम्मीची तयारी चालू आहे. उधर चालू हो गया ना, मैं जाना जल्दी उधर. हाँ एवढ्या उशिरा. आज काय आज का हो का. कीर्तन किती वाजता आहे. संध्याकाळी 8 वाजता. आज कोणत्या महाराज आहे. पांडुरंग महाराज. हो का ठीक आहे बाईचा. मग कीर्तन संध्याकाळी काय ऐकलं ते असं ऐकूत येते म्हणा, तरी बी तिच्या पण ऐकूत भाई की नाही. ब्रो हे बघा रे भाई, मॅडम आमची भाई लई फेकायली परेशान. तिला तू ऐकायला जात जाय तिकडे बा. अरे महाराज आले महाराज या. हो ठेवा साफ केली रूमची, साफ करून सगळं. बघ मम्मी तू ऐकलं का, सांग भजन काय ऐकलं आज. लय जन्म झाला आज. जन्म शुकमणीचा जन्म कसा झाला. सुषमई सुखमणी अजून काय सांगितलं. लय अरे बाबा आता सांगायला. मग सांगतो ना भाई. मग सांगशील ना ब्रो. पण जेव्हा काय महाराज लोकांचं आपण त्या हा रसपोळा खायच्या महाराज लोकांना का. स्पीकर लावलं सर. बरं ठीक आहे. माझी मम्मी काय ते सांगणार आहे. कशाबद्दल सांग मला पहिले. हा वर्गणी पोराय सप्ताह केला. पोराय खरी गोष्ट आहे का. म्हणजे माऊलीची गोष्ट आहे का. ऐक ना पोराय सप्ताह केला. ते ऐकू हे पाय खाण्यात निघून गा पाय. कुठं आहे काय सांग बरं काय म्हणते पहिले. थांब ही ऐकत नाही. ठीक आहे चल. हा सप्ताह केला पोरा समोर. पोराय सप्ताह केला. आपल्या गणपती वगैरे कसं करते पोरा गणपतीच्या मध्ये. हो गणपतीच्या मध्ये पोरं वर्गणी मागते. हो गणपतीच्या वेळेस वर्गणी मागायला गेले. जामकरबाई ते जामकर साहेबाच्या घरी. मग जामकरबाई कशी हुशार आहे ते पाय. जामकर साहेब कशा आहे पाय. हे कहाणी बरं मित्रांनो, कहाणी आहे बरं, आमचा विषय नाही बरं. मग आले पोरं जामकर साहेबाच्या घरी. जामकर साहेब का म्हणते पोरं म्हणते आम्हाला वर्गणी पाहिजे. हो बा तुम्हाला काय लागतं संध्या भाऊ. मग म्हणते आमच्या इथे एवढ्या तुरी आहेत. मी पोरगं डॉक्टर आहे, मी पोरगं इंजिनियर आहे, मी पोरगी डॉक्टरीन आहे. हो पोरायला मिळाली. पोरायला गाडी किती वर्गणी भेटी की आपल्याला. तुम्हाला आमचा जामड्रॉप युट्यूबर आहे माझं. आमचे जामकर साहेब सांगायले पोरायला मोठे पण पोरगं इंजिनियर आहे, माझी पोरगी मास्तरीन आहे. आणि आमच्याकडे तुरी आहे, मैसून मास्तरीन आहे, मैसून लेक्चर आहे. सांगाय जामकर साहेब समजा. आणि नंतर मग ते हे आपलं वर्गणी द्यायची बारी. पोरायला गाडी लय भेटी बाबा वर्गणी यायचे. पोरं सगळे सर्विस लायपासून किती वर्गणी भेटी आपल्याला. एवढा मोठा युट्यूबर आहे, शिकलेली बायको आहे. 25 क्विंटल तुरी आहे, 20 क्विंटल तुरी आहे, कापूस आहे, शेती आहे बारी आहे. इतक्यात नाही. तिला काय झालं मग बायको काय म्हणते बाबा. मग काय म्हणते द्या म्हणते वर्गणी पावती फाडा बाबा. जामकर साहेब म्हणते पावती फाडा. जामकर साहेब पावती फाडा म्हणजे पोरं तुमच्या मान काका तुमच्या मान काका. तेव्हा त्या पोराने आपल्या आतुलबाणी पोराला वाटलं लई फाटते वर्गणी 10-15 फाटते वाटते. आजीबाणी असेल पोरग आजीबाणी आतुलबाणी. त्याला आजूला माहिती आहे तुला माहिती आहे की जामकर काका कशा आहेत बाबू. काका तुमच्या मान काकाने वर्गणी किती दिली. 125 रुपये. 25 रुपये काकाने 25 वर्गणी दिली. 25 रुपये वर्गणी दिले बाई. जामकर काका काय म्हणते माहिती आहे का पोरायला. रोज चुपचाप राहा वर्गणी घ्या चुपच राहते मग आपण पाहू. काय म्हणते जामकर साहेबाला अहो जा म्हणते असं वावरात नाही आपल्याला पाणी द्यायचं आमच्या तुरीला म्हणते. तुम्ही जा म्हणते कापसाला पाणी द्यायचं आम्ही जा बरं म्हणते. तुम्ही म्हणते जाते जामकर काका वावरात शेतात काढते. मग टोपले 2-3 टोपले तुरीचे काढते. 30 किलो 20 किलो 50 किलो काढायचे पोरं न्या म्हणते सगळं. त्यात नाही जाम करते पोरं येते काका येते म्हणते वापस. काकाचं राहिलं ते टक्कन काहीतरी बटन दाबायचं मोटरचं वापस.
मग सगळ्या भीती वाटली पोरा आता काय होतं बा जामकर काका अहो तू आता काय म्हणली तू शेतात नाही गेलता म्हणले ना ते वापस आला ना ते आणखी त्याचं टक्कर राहिलं म्हणून या कामाला गेलते ना शेतात नाही ते शेतात मी पाणी द्यायसाठी गेला हे पोरं काय थांबसाठी घरी मग पोरच ऐक ना जामकर काकूचं कसं आहे बा मग काकाला 25 वर्ग दिली ना रे पोरं नाराज झाले हा तर मग ती बाई म्हणली किंवा काकाला जाऊ दे मी तुम्हाला देतो काय ते मग ती काका गेले कामाला काका गेले फक्त वावरात नाही काकाला म्हणते बापू की जा वावरात चक्कर मारून आमच्या अशी म्हणते हा आपलं पाणी मिळून पहा म्हणते पटन मग ते काका आणते बाबा पोरायला कारण थांबा म्हणते पोरं तुम्ही चुपचाप काकू म्हणते पोरं काय म्हणते मग हे काका आणते पोरं काय काकू करते 2-3 तुरीच्या हे देते टोपलं भरभर देते काकू काकू का काकू का काम कर काकू त्या पोरायला का क्विंटल घ्या न्या पोरं म्हणते काय नाही तुम्हाला न्या म्हणते त्यात काकाच राहते काहीतरी वापस हा ते काका वापस येते मग ते दिसते मग काकाला आहे ना पोराला काही भीती वाटायली पकडलं बा पकडलं बा पकडलं मग काका काय म्हणते अहो म्हणते या पोरापाशी तुरी आहे ना खूप आल्या म्हणते त्या पोराने तुरीची टोपली आपल्या त्यामुळे तुरी यायचे विकत आपल्याला घ्यायचं आहे आणि याला पैसे द्यायचे आहेत अच्छा असे कोण म्हणते जामकर काकू म्हणते त्या काकाला ते वाचवासाठी पोरायला की जामकर साहेब हा पोराला वाचत मारू नये बापाला हा पण ते खरं ते बाया दिलं असते याला कोण दिलं असते ते जामकर बाया दिलं असते ना त्याला पण तितक्यात काका येते मग म्हणते की बुवा ते मग ते बाईच म्हणते की बुवा या पोरानंच आणली तूर आपल्याला विकत घ्यायची द्यायचे पैसे म्हणते मग पाहिलं कसं म्हणजे घरातून सगळं द्यायचं बाई किती हुशार राहते अच्छा बाईचा प्लॅन कसा राहते किती दिले पैसे मग नवऱ्याला मग सांगतो ना मग काकानं काय केलं ते तुरी घेतल्या पूर्ण विकत मोजून घेतल्या पूर्ण पुरा 2-5 हजार रुपये देऊन टाकले कसं नाही वर्ग बापरे असं झालं मग पोरं खुश झाली खतरनाक भाई काय कहाणी होती भाई खतरनाक याच्यात नाही पण काय काय म्हणजे नेमकं बोध आहे ना रे कायचा बोध भेटला याच्यात नाही बा मित्रांनो भाई तुम्ही कमेंट करून सांगा काय बोध भेटला भाई तुला काय वाटतं काय भेटला बोध सांग बरं इथे खात नाही गुंग होती हिला खायचाच बोध भेटला हा बाईची चालाकी कशी असते चालाकी म्हणजे नवरा देत नाही दहा असं मुठभर तरी पण बाई इतकं तरी देते हा तुला सांगतो माझी गोष्ट मी आम्ही देवी मांडली शारदा देवी मी देवी मांडली स्वतः शारदा देवी उपायला हो गेलो आपल्या समजा एका माणसाच्या घरी एका माणसाच्या एका बाईच्या घरी XYZ हा त्या बाईच्या घरी गेलो आम्ही दोघी बाया गेलो मस्त आम्हाला वर्गणी पाहिजे मामा आता आपण देवी मांडली आपण लोकांना पैसे मागायचे फक्त आपल्या घरच्या घरीच मांडायचे आपल्याला तुम्ही द्यावा तुम्ही समजा सर्विसला असं आहे तसं आहे सगळं तुमचं पोरं ॲक्टर समाज म्हणते समजा सर्विसला आहे त्या मामानं जे सांगत बसले बाई माझ्या बायाच नाही मग असंच नाही मग तसंच नाही सगळं असताना सगळं रडत बसले रडगा काय म्हटलं मामा तुम्हाला देऊ का 500 रुपये घुसते माझ्याकडून बापरे तुमच्या लेकराला द्यायला लोक म्हणून 500 घुसून सांगा म्हणून तू म्हणली अशी डायरेक्ट असं सुद्धा म्हणलं त्याला बापरे तर ते काय म्हणते माहिती का ते मामाची मामी काय म्हणते बाई सावधी म्हणते याच्या म्हणते वर्गणी ती 1 रुपया दिलाच नाही हो वर्गणी 1 रुपया नाही दिला त्या बाईंना बाई नाही त्या मामानं त्या बाईनं माणसानं दिलं नाही त्या मग बाई काय म्हणते जाऊ दे बाई म्हणते वर्गणी नाहीत नाही बाई म्हणते मी तू म्हणते बाई बायापासून होती सवयच आहे म्हणते देव वाटत नाही 1 रुपया म्हणते वर्गणीची गोष्ट होईल 1 रुपया सुद्धा त्या माणसानं दिला नाही बायको काय म्हणते 50 रुपये देतो म्हणते पोरं घ्या दिली का मग त्या टाइमला 50 रुपये खूप होते ना 50 रुपये तर खूप झाले 50 रुपये दिले बाईचं म्हणणं कसं म्हणते का जाऊ दे ना म्हणे ऍक्सिडेंट वगैरे जाय होईन तर समजा ते जाईल म्हणजे मातीत पैसे म्हणे बरोबर देवी उठली की ऍक्सिडेंट झाला सगळं परेशानी 20 वर्ष कमात नाही माणूस 25 वर्ष कमात नाही सगळं उलटा नाव झालं मग देव असा करते म्हणून माणसानं सगळ्या हाताने वर्गणी कोणाला तरी द्या एवढी नाही तर इतकं तरी द्या माझा म्हणा फुलना फुवाची पाकडी द्या फुलना फुलाची पाकडी तरी द्या सांगितलं ज्ञान नाही द्यायचं की नाही आले की मोठेपणा नाही त्याचा रडू नाही अरे असता रडते नसता समजलं काय द्यायचा नाही द्यायचं ही अशीच करते माहिती आहे का ही अशीच करते मला माहित आहे घेणाऱ्यानं घेत जावे समजलं तुला असं नियम जसं ऐकायचं हरिकथा हा शेंबूडवाली जाम खायली मित्रांनो भाई तुम्हाला काय समजलं ते मला माहित नाही फक्त म्हणण्याचा उद्देश काय मम्मीचा माहित आहे की बाबा काहीतरी देत जावं नसन द्यायचं तर भाई ज्ञान नका देऊ नाही नका देऊ नाही ज्ञान नका देऊ हे नाही नसं द्यायचं नका देऊ मला फक्त रडू नका तुम्ही कोणापाशी आमच्यापाशी हेच नाही बा आम्ही लय परेशानी आहो आम्ही टेन्शन मध्ये आहो असं तसं रडू नका तुम्ही जे आहे ते द्या नका देऊ बट माझं म्हणणं फक्त रडू नका आजकालची या जमान्यात नाही ज्याच्यापाशी आहे ते रडते ज्याच्यापाशी नाही ते रडते हे कलियुगात नाही असं युग आहे अरे बापरे कलियुग लय खराब समजलं भाई जाऊ दे आता बजायला भाई मामीचा फोन आला झाली स्वयंपाकाची वेळ पानी ज्यादा हो गया भात के अंदर ज्यादा पानी होने के बाद भाई भात का पानी निकालना पड़ता भाई
देखो ऐसे ब्रो, पातव्याची भाजी कम दिसायली खतरनाक भाई, एक नंबर. वा, कोणा केली? हा, तू नाही करू शकत भाई एवढी चांगली चॅलेंज, एवढी चांगली तू करूच शकत नाही. मम्मीचा हात लागला 100%. हो म्हण. हो ना मग. मेरे को मालूम आहे सब ब्रो, पण भात तुया केला 100%. पाणी काढायला लागायला म्हणजे भात 100% येईनच केला भाई. जाऊ दे, मी आता मस्त जेवण करत आता आली की महाज वगैरे. तुम्ही लाईक करा व्हिडिओला, मस्त कमेंट करा, शेअर करा भाई. भेटूया आपण सध्या नॉर्मलच आहे भाई, काही नाही. जय महाराष्ट्र.